नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी स्टॅम्प या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जे शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, तर त्यांना आता इयर टॅगिंग करून घेणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो, शासनाने स्ट्रिक्टली नियम जारी केलेला आहे। ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे असतील तर त्यांना इयर टॅगिंग करणं बंधनकारक आहे। ज्या शेतकऱ्यांनी इयर टॅगिंग केली नाही तर त्यांना कुठल्याही प्रकारची सेवा प्रदान केली जाणार नाही। उदाहरणार्थ, नैसर्गिक आपत्तीने जनावरे दगावल्यास त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही। पशुवैद्यकीय सेवा, त्याचबरोबर जनावरांची खरेदी विक्री, हे पूर्ण कोणत्याही सेवा त्यांना लागू होणार नाही। तर मित्रांनो, ह्या सेवा लागू करायच्या असेल तर आपल्याला इयर टॅगिंग करून घेणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, भारत पशुधन प्रणालीवर आपल्या जनावरांची नोंदणी करणे सुद्धा आवश्यक असणार आहे। इयर टॅगिंग कशी करायची, भारत पशुधन ऍपवर आपल्या जनावरांची नोंदणी कशी करायची, तर आपण पूर्ण डिटेल्स मध्ये बघणार आहोत। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, बघूया आपण आता डिटेल्स मध्ये। तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता, पेपरमध्ये जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे। जनावरांना इयर टॅगिंग असेल तरच खरेदी विक्री करता येणार आहे। भारत पशुधन प्रणाली पशुपालकांनी सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे। केंद्र शासनाच्या वतीने भारत पशुधन प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे। या प्रणालीवर सर्व पशूंची नोंदणी होणार आहे। त्यासाठी पशुपालकांनी आपल्या पशुधनाला इयर टॅगिंग करावे लागणार आहे। याबाबत प्रशासनाकडूनही सूचना देण्यात आलेल्या आहेत। इयर टॅगिंग केल्याशिवाय जनावरांची खरेदी विक्री, लसीकरण करता येणार नाही। पशुधनाची माहिती एकत्रितरित्या उपलब्ध व्हावी, त्यांचे आजार, लसीकरण यासह इतर माहिती मिळावी म्हणून भारत पशुधन प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे। या प्रणालीवर पशुधनाची नोंद करण्यासाठी सर्व पशूंना इयर टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। मित्रांनो, इयर टॅगिंग मधील 12 अंकी बारकोडमुळे संबंधित पशुधनाची माहितीची नोंद होणार आहे। पशुधनाचे मालक, खरेदी विक्री, आजार, लसीकरण माहिती होणार आहे। त्यामुळे पशुपालकांनी पशुधनास इयर टॅगिंग करणे बंधनकारक आहे। पशुधन खरेदी विक्रीलाही प्रतिबंध करण्यात आलेला आहे। इयर टॅगिंग नसणाऱ्या पशुधनाची खरेदी विक्री करता येणार नाही। ज्या शेतकऱ्यांनी सूचनांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा होणार आहे। 1 जून पासून या इयर टॅगिंगची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। भारत पशुधन प्रणालीवर पशुधनाची नोंद होणे अपेक्षित आहे। पशुधनाची नोंद झालेली नसेल तर संबंधित जनावरांची खरेदी विक्री करता येणार नाही। त्याशिवाय आवश्यक त्या आरोग्य सेवाही पशुधनाला मिळणार नाही। परवाना कोणी वाहतूक करीत असेल तर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। शासन निर्देशानुसार सर्व पशुधनास इयर टॅगिंग बाबत जिल्हा प्रशासनाकडूनही सूचना देण्यात आलेल्या आहे। मित्रांनो, पशुधनाची एकत्रित माहिती उपलब्ध व्हावी, आजार, लसीकरणाची माहिती व्हावी, त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करता याव्यात, यासाठी विविध उद्देशाने भारत पशुधन प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे। या प्रणालीवर सर्वच पशुधनाची नोंद होणे बंधनकारक आहे। तर मित्रांनो, आपल्याकडे जनावर असेल तर आपण सुद्धा इयर टॅगिंग करून घेणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला